ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुंबईच्या कोस्टल रोडवर आता 5 पादचारी पूल सुरू करण्यात येत आहेत आणि त्यासोबतच 2.5 किलोमीटरचा जो प्रोमेनेड आहे तो सुद्धा आजपासून सुरू होतोय। 4:30 पासून हा प्रोमेनेड सुरू केला जातो। आपण पाहतो की हे सगळे कर्मचारी आहेत ज्यांनी या ठिकाणी कोस्टल रोडचं काम पूर्ण केलेलं आहे आणि आता या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी त्यांनी घोषणा द्यायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। वंदे मातरमचा जयघोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। राठोड साहेब या ठिकाणी आहेत जे या सगळ्या चे अधिकारी आहेत आणि आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। राठोड साहेब, आजचा दिवस किती विशेष आहे? एक तर स्वातंत्र्य दिन आहे आणि दुसरं म्हणजे मुंबईकरांसाठी एक चांगली आनंदाची बातमी तुम्ही देताय। मोठी गिफ्ट आहे मुंबईकरांसाठी आणि वरळीकरांसाठी तो बेस्ट आहे। ते एवढं मोठं 2.5 किलोमीटरचा प्रोमोनेड आपण हे ओपन करतोय आज 4:30 पासून। जसं काल CM साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे 4:30 वाजता आज चालू करतोय आपण। यासोबतच कोस्टल रोड जो आधी केवळ रात्री 12 पर्यंत सुरू होता आता पूर्ण दिवस सुरू राहणार आहे। आज रात्रपासून 24 तास सुरू राहणार, 24/7। काय सांगू इच्छिता? कारण बरेचसे लोक आहेत ज्यांचे हात सुळसुट आहेत, त्यांना स्टंट करायचे, काय सांगाल? नाही, स्टंटसाठी नाही, ते चांगलं म्हणजे ड्रायव्हिंग आपल्या स्पीड लिमिटने अनुशासनाने चालवावं। कोणी ॲक्सिडेंट नाही आणि कोणाला ॲक्सिडेंट नाही झाला। हा सगळा जो प्रवास आहे तो स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे, कशा पद्धतीने कोस्टल रोड तयार झाला। अगदी समुद्राच्या पोटामध्ये माती टाकून तिथून हा रस्ता काढण्यात आला। तुमच्यासाठी किती गर्वाचा क्षण आहे? सगळ्यांसाठी आहे, चांगला गर्वाचा। तुम्ही सांगा, तुम्ही पहिलेपासून होते। खूप आज आनंदाचा क्षण आहे। स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा। आज ह्या स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून आज आम्ही मुंबईकरांसाठी खास गिफ्ट देतो आहोत। खूप अभिमान वाटतो आणि इंजिनियर म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटतो की इंजिनिअरिंगचे सगळे ॲस्पेक्ट्स ह्या कव्हर झाले आहेत। भराव झाला आहे, टनल झाले आहेत, रोड झाले आहेत, ब्रिजेस झाले आहेत। मुंबईकरांसाठी खरंच अप्रतिम आजपासून 4:30 वाजेपासून आपण हा विहार करण्यासाठी आज येतोय। नरिमन पॉईंट होता तसा हा, आणि इथे सांगायला आम्हाला खास आवर्जून वाटेल की हा 7.5 किलोमीटरचा होईल, हा देशातला मोठा प्रोमिनेड होईल हे मी इथं नोंद करू इच्छितो। आणि मुंबईच्या एक मानाचा आपलं आमच्या फेदर इन द कॅप हे असं हे झालेलं आहे। इंजिनियर काही जर ठरवलं तर काही करू शकतात। आज अभिमान आहे इंजिनियर होण्याचा आणि हे चांगलं एक पाहायला भेटलं, चांगलं एक रूप आपण मुंबईसाठी देतो आणि ह्याचं मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद द्यावा, स्वच्छता ठेवावी। खूपच सुंदर निसर्गाचं आपण हे सगळं पाहावं। समुद्र आहे, आम्ही सायकल ट्रॅक केलेला आहे, पदचारी पूल केला आहे, त्याने व्यायाम करावा, फिट राहावं आणि भरपूर काही गोष्टी त्या लँडस्केपिंग करणार होतो आम्ही। खूप सगळ्यांचं जीवनमान किती उंचावलं या कोस्टल रोडमुळे? खूप अभिमान वाटतं। जीवनमान तर उंचावलंच आहे। हे मुंबईसाठी ठिकाणी आपण पब्लिकसाठी, मुंबईच्या पब्लिकसाठी देतोय। खूप आनंदाची गोष्ट आहे आम्हाला, ह्याचा आनंद पुरेपूर घ्यावा। आज आपण पाहतोय जल्लोष आहे सगळ्यांचा। 15 ऑगस्ट काय म्हणाल त्यासाठी? 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्याच्या ह्या दिनी स्पेशल गिफ्ट आहे। आमच्या महानगरपालिकेकडून हा स्पेशल गिफ्ट आहे तुमच्या सगळ्यांसाठी। त्याची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे। भारत माता की जय असा जयघोष केला जातोय आणि वंदे मातरमच्या जयघोषात 15 ऑगस्टचं औचित्य साधून आता 2.5 किलोमीटरचा वरळी सीफेसचा जो प्रोमेनेड आहे तो सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच 5 जे पादचारी पूल आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे ते सुद्धा सुरू होत आहेत। मुंबईकरांसाठी एक स्पेशल गिफ्ट मानलं जाते। कॅमेरा पर्सन हरीश नेगीचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।